महिलांचा क्रिकेट विश्वचषक सुरू आहे आणि भारताचा सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचबरोबर या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने नेमकी काय कामगिरी केली आहे आणि कोणते खेळाडू कसे खेळले आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. पॉइंट टेबलचा विचार केला तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघ सेमीफायनलला पोहोचलेले आहेत आणि आता दुसऱ्या गटातून ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातून 2 संघ पुढे जाणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे 8 गुण आहेत, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाचे 6 गुण आहेत. बांगलादेश 4 गुणांसह तोही पोहोचतोय की नाही पोहोचतोय या सगळ्या गोष्टीवर आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर सोपं जाणार आहे, कारण दक्षिण आफ्रिकेलाही सामना जिंकावा लागेल आणि तो खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. पण भारतीय संघ जर हरला तर मग दक्षिण आफ्रिका सुद्धा हरली तरच भारतीय संघ पुढे जाऊ शकणार आहे. याच्यामुळे आजच्या सामन्यामध्ये काय होईल याकडे संपूर्ण जगभराचं भारतीयांसह लक्ष आहे. भारताच्या टीम पुरतं बोलायचं झालं तर हरमनप्रीत कौर म्हणजे ही कॅप्टन आहे, रिचा घोष आहे, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यष्टिका भाटिया, दीप्ती शर्मा आहे, राधा यादव आहे, श्री चरणी आहे, याचबरोबर रेणुका सिंग, नंदिनी शर्मा, कीर्ती गुंड या सगळ्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत की भारतीय संघाला सेमीफायनल पर्यंत आणि पुढे विश्वचषकापर्यंत पोहोचवण्यात यावं.